खरं तर प्रतिनिधी म्हणून काम करत असताना दोन्ही बाजू बघितल्या जातात. महानगरपालिका लॉसमध्ये कशी जाणार नाही आणि त्याच पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जे लोक टॅक्स भरतात, जे नागरिक आहेत, सर्वसामान्य आहेत, त्यांना परवडेल आणि त्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने सोयीसुविधा कशा दिल्या जाव्यात. खरं तर आज पाणीपुरवठा विषय पाणीपट्टीमध्ये वाढ केली जाते. ठीक आहे, एक प्रशासक म्हणून असेल त्यांचं हे म्हणणं आहे, प्रतिनिधी म्हणून आम्ही म्हणू की बाबा नैसर्गिक वाढ झाली पाहिजे, उत्पन्न वाढलं पाहिजे, पण खर्च जमा या गोष्टी बघता ते वाढ करत असतील. त्याच्या आधी हे पडताळले का तुम्ही की जे प्रोजेक्ट कोट्यावधीचे प्रोजेक्ट आले ते पूर्ण झालेले आहेत का, त्याच्यावरती कुणाचा होल्ड आहे का, त्याला जबाबदार कोण आहे, होणारी गळती, होणारा लॉस याची जबाबदारी कोण घेणार आहे. वाढ करा पण कधी करा. नैसर्गिक वाढ करणं गरजेचं जरी असलं, लोकांना पाणी पोचतंय का, थेट पाईपलाईनचं पाणी प्रत्येक घरात गेलंय का, त्या माध्यमातून थेट पाईपलाईनचं पाणी प्रत्येक घरात जाण्यासाठी डिस्ट्रीब्युशनसाठी जो काही जादाचा निधी लागणार आहे त्याचा पाठपुरावा आतापर्यंत प्रशासकांनी केला का. गेली 5 वर्ष नगरसेवक नव्हते, त्यावेळी सर्व प्रशासक प्रमुखांनी जे कोणी आले असतील त्यांनी त्याचा पाठपुरावा केला का. जे काही योजना आज राबवल्या जात आहेत, शहरामध्ये मोठमोठ्या कोट्यावधीचे निधी सरकारकडून येत आहेत, त्याच्यावरती 1 किंवा 2च अधिकारी. अरे काय हा खेळ, त्याचा पाठपुरावा कोण करणार आहे. हा टॅक्स आपण जो टॅक्स भरतो, नागरिक जे टॅक्स भरतात त्यातूनच आपण सोयी लोकांना देणं गरजेचं आहे. तुम्ही वाढ करताय इथं का आम्ही आमचा विरोध कशाला आहे. वाढ करा, कधी करा, पाणी घरात प्रत्येक गेलं पाहिजे तर तुम्ही 6 महिन्याची वर्षाची मुदत घ्या, सिद्ध करा की एक पण तक्रार महानगरपालिकेला किंवा नगरसेवकांकडे पाणी पुरवठ्याची आलेली आहे, मगच ही वाढ करा. मला आता म्हणूनच मी म्हटलं प्रतिनिधी म्हणून मला आज जाणं गरजेचं आहे, महासभेत बघणं गरजेचं आहे. प्रशासक मला रिप्लाय काय देणार आहेत, ते काय आम्हाला ठोस भूमिका त्यांची सांगणार आहेत का, आणि आम्हाला जर समाधान झालं त्यातून तर आम्ही विचार करू, पण वाढ होऊ नये ही याला आमचा विरोधच राहणार.